चाललं तेव्हा कर्माने मोक्ष मिळत नाही. त्याचं खंडन चाललेलं आहे. कर्मबाधेचं महत्त्व. कर्माचे प्रकार विविध आणि विविधाचे नित्य नैमित्तिक. नित्य नैमित्तिक कर्म केलं तर काही मिळत नाही, न केलं तर बरं का. आणि कोणतं कर्म करायचं? निषिद्ध आणि काम्य कर्म करू नये. निषिद्ध कर्म केलं तर काय मिळतं? नरकाची प्राप्ती. काम्य कर्माने स्वर्गाधिक आहे. काम्य करायचं नाही, निषिद्ध आहे. आता कोणतं राहिलं प्रायश्चित्त. प्रायश्चित्त करायचं जाणून जर झालं असेल तर असाधारण प्रायश्चित्त. संचितामध्ये जे काही पाप आणि पुण्य आहे त्याच्या निवृत्तीकरता कोणतं करायचं? आणि पुण्याची निवृत्ती कशी करायची? पुण्याची निवृत्ती कशी करायची? त्याची इच्छा करायची नाही. काय करायची नाही? इच्छेच्या अभावाने संचितातील पुण्याची काय होऊन जाईल? साधारण प्रमाणे पापाची निवृत्ती. संचित संपला की संचित काय झालं म्हटलं? संपलं की. आलं का लक्षामध्ये? आता त्याचं कोणाचं मत आहे? कर्मवादी लोकांचं. आणि जन्मावारूप झाला म्हणजे मोक्ष प्राप्त होतो. आता कामाकामानं त्याचं खंडन करायचं. नित्य नाही नित्य कर्म केलं तरी त्याचं फल मिळत असते. स्वर्गाधिक काय त्याचं? नित्य नैमित्तिक कर्माचं फल आहे ना. कोणतं फल आहे? कोणी सांगितलं? शंकराचार्यांनी वेदाचं. बरं नाही केलं तर पाप लागतं. कोणाचं मत आहे? आपल्याला सांगायचं पाप लागत नाही. अभाव कोणत्याही कार्याला कारण होऊ शकत. जरा आपल्या नित्य नैमित्तिक कर्माचं संपलं. पुढे काय करायचं? आपण जे काही कर्म केलं आहे त्याच्या कर्मापासून 2 अंकुर फुटतात. कोणते 2 अंकुर फुटतात? वाचत जाणकारी. अरे शुभाशुभ कर्म करण्याची वासना. दुसरं अदृष्ट. अदृष्ट मात्र काय करायचं? भोगूनच संपवायचं. आणि जे शुभाशुभ कर्माचं अंकुर आहे, शुभ कर्माचं काय करायचं? काय करायचं? आणि दुष्ट अशुभ कर्माचं काय करायचं? साधन कोणतं? सत्शास्त्र श्रवण. काय करायचं? सुंदर विषय आहे आपला. त्याच्यामुळे आणि अदृष्ट मधून काय करायचं? भोगून. पण केवळ आपल्या फलाच्या अपेक्षेने त्याची निवृत्ती होऊ शकत नाही. तो कोणी का असे ना बघूनच काय करावं लागते असा कोणाचा संकल्प आहे? ईश्वराचा. कोणी असो अदृष्ट काय केलं पाहिजे? फलाच्या अपेक्षेने त्याची निवृत्ती होत नाही. बघूनच पापाची निवृत्ती मात्र साधारण प्रायश्चित्ताने होते. पुढे मग सांगायचं वाचा होता. आता प्रायश्चित्ताने संपूर्ण पापाचा नाश होतो हेही म्हणणे सिद्ध होत नाही. हे पहा, प्रायश्चित्त कर्माने कारण एका जन्मातलं पाप आहे का अनंत जन्मातलं? मग तो एका जन्मातल्या पापाने कुठे निवृत्त होते का ते? मग तो फार चांगलं व्यक्ती आहे. खूप पाप करत बसायचं नाही का, आणि 5 मिनटं इंद ईश्वराचं नामस्मरण करायचं. अरे म्हटलं काय झालं? हा म्हणायला लागलं सगळं पाप काय झालं? निवृत्त झालं.
तेव्हा केवळ साधारण प्रायश्चित्ताने अनंत जन्मातील पापाचा नाश होऊ शकत भोगूनच काय करावं लागतं पुढे. कारण की अनंत कल्पांचे जे अनंत पाप त्याचे एक जन्मात प्रायश्चित्त संभवत नाही. हा? कारण की अनंत कल्पाचे जे अनंत पाप त्याचे एक जन्मात प्रायश्चित्त संभवत नाही. एका जन्मातलं पाप आहे का? आपण आजार जन्माला आलो का जन्म घेत घेत आलो किती जन्म झाला फेरा. योगा एक चांगला आपला नरदेहात जन्माला आलो आनंदाची गोष्ट आहे. हा चांगला धर्म आहे. हिंदू धर्मात आपण भरतकांडी भाग्याची गोष्ट आहे. आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो. नाही तर इस्लाम धर्मामध्ये जन्माला गेलं तरी एकादशीला मांस खाल्लं असतं. कोणत्या जन्मात बाहेर मानायचं नाही. इस्लाम धर्म समजलेला त्याच्यात जर जन्माला आलो असतं तर सर्वांमध्ये श्रेष्ठ धर्म कोणता आहे? भाग्याची पुण्याची प्राप्ती सगळं त्याच्यात आळंदीसारख्या ठिकाणी आलो. हे सुद्धा आहे. आळंदी समाधीचे अभंग पाठ करून घेतात ना, नाही का? हे पंढरी होणे सोपे आहे का नाही? जाऊ दे. मला अनंत जन्माचं पाप आहे ते केवळ साधारण प्रायश्चित्ताने संपू शकत नाही. पुढे गंगा स्नान, ईश्वर नाम उच्चारणादी जे सर्व पाप नाशक साधारण प्रायश्चित्त आहे तेही अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञानाचे साधन आहे, म्हणून त्यास पापनाशक म्हटले आहे. पापनाशक का म्हटलं तर त्याच्याद्वारा चित्तशुद्धी होते आणि चित्तशुद्धीद्वारा ब्रह्मज्ञान प्राप्त होते. ब्रह्मज्ञानाने मात्र सर्व पापाचा काय होतं? त्याला एकच आहे. तुमच्या गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये आहे ना, सगळ्या पापाचा नाश मिळतो ज्ञानामुळे. नाही ज्ञान आहे न सदृशम स्वयं योग संस्थित ऐकत तिथं घेतलं. यथावधांशी समित नवगे भस्मसात ज्ञानाग्नी सर्व कर्माने गोड विषय आहे. ज्ञान झालं तर मात्र सगळं संपलं. मात्र मग पुन्हा ज्ञानामध्ये शक्ती आहे. सगळं संचित नष्ट करण्याची शक्ती कशात आहे? बरं का? केवळ पापा नाही का इतरामध्ये जी शक्ती नाही. गीताकाराने 4थ्या अध्यायामध्ये सांगितलं आहे. पुढे वाचा. दुसरे असे म्हटले होते की नित्यनैमित्तिक कर्माच्या क्लेशाने संचितातील निषिद्ध कर्माचा नाश होऊन जातो, पण हेही म्हणणे बरोबर नाही. कारण कशाने म्हटलं? क्लेशाने का? पुन्हा वाचा पंक्ती. दुसरे असे म्हटले होते की नित्यनैमित्तिक कर्माच्या क्लेशाने संचितातील निषिद्ध कर्माचा नाश होऊन जातो, पण हेही म्हणणे बरोबर नाही. असं म्हटलं होतं. ती शक्ती बरं का? तुम्हाला जसं तुमच्या मतामध्ये ब्रह्मज्ञान झालं म्हणजे सगळ्या पापाचा काय होतो? तसं आमच्याही मतामध्ये नित्यनैमित्तिक कर्म करणाऱ्याच्या संचितातल्या सगळ्या पापाचा काय होतो? नाश होतो. ते म्हणलं बा ज्ञानामध्ये शक्ती आहे. कशामध्ये? कर्मामध्ये शक्ती नाही. पुन्हा कर्म भोगण्याकरता जन्म घ्यावाच लागतो. पुढे कारण संचितातील निषिद्ध कर्म अनेक प्रकारचे असून त्याचे अनेक प्रकारचे दुःख हे फल आहे. आता संचित आणि प्रारब्ध आपल्या निषिद्ध कर्म एकाच प्रकारचा आहे का अनंत प्रकारचा आहे? अनंत प्रकारचा. त्याच्यातलं महापाप आहे बा, काय काय उपपाप आहे. तर कोणी खूप पापाचं वर्णन मीमांसेमध्ये केलेलं आहे. कोणत्या कर्माचं कोणतं फल आहे बऱ्याचशा त्याची सांग आहे. म्हणून नाही का
आणि त्याची फलं काय करावं लागतात बघा. अंधार तर मग काय विचार तुमच्या नाटाच्या भंगात आहे आले हो संसारात तुम्ही नाही त्या यमाशी अग्निस्तंभ बाहेर लोळवेले. तापलेल्या खांबावर त्याला काय करतात आलिंगन द्यायला. कर्माचं फळ आहे. लोक तिकडे लक्ष देत नाही बरं का. मनुष्य देहामध्ये पुण्याच्या ऐवजी पापच करतात. काय करतात आसुरीच्या 16व्या अध्यायात तुम्हाला येईल. त्या 16व्या अध्यायामध्ये आसुरी संपत्ती सांगितलेली आहे. आणि त्या आसुरी संपत्तीला माणसाला बरं का चुकून सुद्धा पुण्य नाही. सगळं काय आहे तो ईश्वरही मानत नाही वेदही मानत नाही. मग काय म्हणलं पाप केलं तर का होतं. कोण सांगितलेलं आहे शिक्षा होते म्हणून. पुण्याचं काय फल आहे तिथे. मग हे पापाने मिळवलेलं जे काही आपण मिळवत असेल ते पुण्याचं फळ आहे का ते. मग त्याचं शासन हे देह मिळतात केवळ पापाचे देह. त्याच्यात पुण्य नावाची वस्तूच नाही. हे सापाचा देह काय आहे त्याच्यात काय करे. साप असते ना तो बाहेर पडला तर बिचाराला लोक म्हणतात चला म्हणतात घरी आमच्या घरी. हाना म्हणतात. मरून झाला तरी सुद्धा कार्टी त्याला हानातच राहत. तेव्हा ऐसे होती तर उतरून लोष्ट आणि पाषाण दगडाचे सुद्धा देह आहे. हे कोणत्या कर्माचं फल आहे निषिद्ध कर्माचं. मग आता हे एवढ्या निषिद्ध कर्माचं फल साधारण प्रश्नाने निवृत्त होऊ शकत. त्याला काय ज्ञानच पाहिजे. कोणतं साधन ज्ञानाग्नी सर्व कर्माने पुढे. म्हणून केवळ कर्म अनुष्ठानाच्या क्लेशभोगानेच त्यांचा फलभोग संपणार नाही. तेव्हा ते तुम्ही कर्म अनुष्ठान करताना काही गंगेचं स्नान करतात. ते या दिवसामध्येच गंगेचं स्नान करायचं कुठलं इंद्रायणीचं. आणि ते पहाटे 3 वाजता. मग स्नानाला गेल्यानंतर म्हातारा माणूस घरी परत येत असतो का मसनात न्यावं लागतं. हे तर इकडचं तरी बरं आहे. हिमालयात तर बर्फच असतो. मग शक्य आहे का कोणाला. मग फक्त ईश्वर नामोच्चारण काय शक्य आहे. सामान्य माणसाला असल्या प्रकारची प्रायश्चित्त कर्माचं जमत नसते. ईश्वर नामोच्चारण मात्र सर्वांना सारखं आहे. हे कोणत्याही अवस्थेत करता येतं. म्हाताऱ्या अवस्थेत सुद्धा ईश्वराचं नामोच्चारण करण्याकरता त्याला काही हे लागत नाही. तेव्हा कशा करता चांगले लाभलं यायचं. कर्माने मोक्ष होऊ शकत. पुढे आणखी असेही म्हटले होते की संपूर्ण काम्य कर्माने एकच शरीर प्राप्त होते, परंतु तेही बरोबर नाही. हे पहा ते कर्माने किती शरीर प्राप्त होतील काही सांगता येत नाही. नाही एकच शरीर प्राप्त होते हे म्हणणं बरोबर नाही. खंती ते न करा होणे कोणते ऐसे होती तरु तरुण लोष्टाने किंबहुना काय बहु भवे जो तमवृद्धी मृत्यूला आहे. तो पशु का पक्षी का झाड का कृमी म्हणजे किडे. हे सुद्धा ते उद्धाराचा मार्ग आहे. तुम्ही ते ऐकले जर का गेल्या वर्षीच्या कीर्तनात सांगितलं होतं. नारदाने देवाला संताचा महिमा विचारला होता. भगवंताने सांगितलं मला काही माहिती नाही. म्हणलं सांगायचं आम्हाला. म्हणलं माझ्याऐवजी एका डबक्यामध्ये एक किडा आहे म्हणाला. आणि त्या किड्याला लावून काय करा विचारा. म्हटलं देवा आमची काय फजिती करतो का. आम्ही विचारतो का आणि तुम्ही सांगता काय.
म्हटलं शब्द का म्हटलं मी सांगतो ना, आगाऊपणा करायचा. तो गेला बा, त्या किड्याने नारदाला पाहता बरं मेला तो किडा. आला पुन्हा नारद. म्हटलं अशी अशी घटना घडली. म्हटलं जात आहे एका घरी पिंजऱ्यामध्ये पोपट जन्माला आहे, त्याला जाऊन विचारा. अहो म्हणलं हे काय तुमचं चाललं आहे, तुम्हाला सांगतो ना मला जा. मग त्या घरी गेल्यानंतर पिंजऱ्यातला पोपट होता, त्याने नारदाला पाहता बरं ते मरून पडलं बा. पुन्हा आला देवाजवळ. म्हणलं देवा अशी अशी घटना घडली. म्हणलं मग आता म्हणलं एका राजाला मुलगा झालेला आहे, जा त्याला विचारा. नारद म्हणायला लागला, म्हणलं 2 पाहता बरोबर मेले आणि तो राजाचा मुलगा एकुलता एक मुलगा, आणि त्याने पाहायला गेल्यानंतर जर पोर ते मेलं तर म्हटलं मी जिवंत येईल का. म्हणलं तुला काय करायचं. मग त्या राजाच्याकडे मुलाने हाका मारल्या. म्हणलं नारदा इकडे या इकडे या. ते बालवयात बोलायला लागला. म्हणलं संताचा महिमा सांग की. तेव्हा म्हणलं मी संताचा महिमा सांगतो, पण देवाची प्राप्ती करून देशील का. तर म्हणलं सांगा की. म्हणलं देवाची कोणी पाठवलं तुम्हाला. पुन्हा नारदाला. ते म्हणलं असं असं आहे, तुम्हाला चालावं लागते. भगवान गेले दोघाही. संताचा महिमा काय आहे मग ते पोराला विचारला. मग त्याने सांगितलं पहिला जन्म किड्याचा होता. कशाचा. तुझ्या दर्शनामुळे पोपटाचा जन्म मिळाला. पुढे पुन्हा तुझ्या दर्शनामुळे कशाचा जन्म मिळाला. राजाचा मिळाला. आता जन्म काय झाला पाहिजे. कृपादान केले संतीन कृपा. म्हणला कृपा कर आपुले पदी. म्हणून किती जन्म मिळतील काही सांगता येत. भाग्यवान आपण कोणत्या जन्मात झालो. बरे झाले या जीवनी, बरवे झाले आलो या नाट पाठवायच्या. बरवे झाले आलो या जन्मासीन म्हणत जोड जोडली महालाभाची. जेणे सर्व सुखासी. म्हणजे सांगावं दिली इंद्रिय हात पाय का आहे का. बैलाची स्तुती केली तर ते हसत असते का. आणि 2-4 शिव्या दिल्या तर रडत होते. त्याला काय शिवी समजत नाही आणि स्तुती समजत नाही. स्थितप्रज्ञेच का. म्हणून ज्ञानानेच सर्व हे संचय. कर्म काय होतं नष्ट होतं. केवळ प्रायश्चित्ताने होत. असं कारण संचितातील काम्य कर्मही अनंत प्रकारचे आहे. त्याचा एकाच जन्मात भोग घडणे संभवत नाही. अनंत प्रकारचा आहे. एका जन्मामध्ये जसा भोग होऊ शकत. मग किती जन्म घ्यावे लागतील आनंद, ते काही सांगता येत नाही. पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं. मेलं म्हणजे काय कायमचा नष्ट होते असं थोडं जाईल. जीव त्याच्यातून काय होतो. पुन्हा त्याला दुसरा जन्म. उत्क्रामंतर सिदंबाती. तिथून तिकडे तिथून तिकडे पुढे. शिवाय एका पुरुषाशी एकाकाली नाना शरीराने जो भोग सांगितला तो सिद्ध योग्या वाचून अन्यस नाही. योगी लोकांमध्ये मात्र सामर्थ्य आहे. ते अनेक देह धारण करू शकतात बरं का. त्यांना सिद्ध पुरुष म्हणतात. नाही नाही त्या गोष्टी त्यांना करता येतात. लहानही होता येते, पुढे मोठाही होता येतं. तसे सगळ्या सिद्धी तयार असतात. आणि महागरी महालक्ष्मी वगैरे आहे ना. पण एक कोणाला सामर्थ्य आहे सिद्ध योगाला. सर्वसामान्य इतर माणसांना काही नाही. हे सामान्य नाही. जो सिद्ध पुरुष असेल त्याला मात्र या गोष्टी कशा आहे. ते गजानन महाराजासारखे म्हणा, साईबाबासारखे, ज्ञानेश्वर महाराजाची काय
सिद्धीचा एकमेव इथं अभंग आहे, आळंदी आहे गाव. 84 सिद्धांचा सिद्धपेटीवा. किती इतके. आता मात्र बाजाला का कोणाचं असेल आपल्याला काय कल्पना. सिद्ध तिथं प्रज्ञाचं का त्या सिद्ध पुरुष होतात. पुढे सिद्ध योग्यास पुष्कळ तऱ्हेचे सामर्थ्य असले तरी त्यासही ब्रह्मज्ञान वाचून मोक्ष नाही. मोक्ष जर पाहिजे असेल तर त्याला एकच कारण आहे. कोणतं? कोणत्याही ज्ञानाने मोक्ष मिळतो की ब्रह्माच्या ज्ञानाने? इतर ज्ञानाने लोकांतराची काय होते? मोक्षाकरता काय पाहिजे? आणि ते ज्ञान कोणा तद्वेद दे. ते ज्ञान पै बरवे मनी हाती आणावे संताया. पुढे हा वेदांत सिद्धांत आहे. अशा रीतीने काम्य व निषिद्ध कर्म टाकून जो केवळ नित्यनैमित्तिक कर्म करतो त्यास नित्यनैमित्तिक कर्माचे फल भोगण्याकरिता तसेच संचितातील शुभ अशुभ कर्माच्या फल भोगार्थ अनंत शरीरे घ्यावी लागतील. ते काय नाही, इच्छेच्या अभावाने एखादा मनुष्य मिळत चोरी केली, आता मी पुढे चोरी करणार नाही म्हणून सोडून जात असतो का? भोगूनच काय करावं लागतं. तुमची इच्छा सत्वा. अग्नीवर पाय पडला कुठे? अग्नीवर पाय पडला म्हणजे काय ते गुदगुल्या होत असतं ना. नुसतं असं आग पेटली. एक जण आपल्या पोती सांगायचं, आपले एक माणूस आपला पोतीला यायचा, आपण दिवसभर काम करायचं, त्याला काय झोप यायचं, डुलकी द्यायचं. मग काही केलं नाही बघ. ते पोती सांगणाऱ्या माणसाने उत्पत्ती असते ना, ती पेटलेली उत्पत्ती होती, आणि तो आपला डुलकं देत होता. त्याला हसी लावली, थोडीशी लावली, ओरडून उचलला. काय जाळण्याचं काम अग्नी केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जाणून करा की आपलं फल दिल्याशिवाय. बडे अनंत शरीरे घेऊनही मोक्ष होणार नाही. तो मोक्ष केवळ जीव ब्रह्मके ज्ञानानेच होईल. मला अनंत जन्म घेतले तुम्ही तरी जन्माने काय होणार नाही. मग तो मोक्ष कशाने होईल? वेळा ज्ञानाशिवाय मोक्षाची प्राप्ती होऊ शकत. किती बरे आहे ना. कर्मही सांगितलेलं आहे आणि उपासना सांगितलेलं आहे. आणि मोक्षाच्या बाबतीमध्ये काय सांगितलं? मग ज्ञानच सांगितलेलं आहे. शेवटी भगवंताने सुद्धा मोह जाण्याकरता काय सांगितलं? म्हणलं अर्जुना तुझा मोह गेला की नाही? नष्ट मोह. काम संपलं आपलं. काय झालं? मग काय गीता सांगतच बसले का ते? माहीत का नाही? भात तयार झाल्यानंतर पुन्हा अग्नी लावायचा असतो. मग भातला अग्नी लावण्याचं काम काय झालं? अशी स्थिती आहे की जिथे साधनं काय होतात. आता साधनं कृतकृत्यस्य इदमध्यम मया उत्तम कृतकृत्यस्य भारत. पुढे जसे स्वप्नामध्ये मिथ्या पदार्थ प्रतीत होतात त्यांची जागृती वाचून अन्य उपायाने निवृत्ती होत नाही, तसेच आत्मज्ञानरूप जी निद्रा त्यामुळे जो मिथ्याबंध प्रतीत होतो त्याची आत्मज्ञानरूप जागृती वाचून निवृत्ती होणार नाही. स्वप्नात दिसणाऱ्या वाघाची निवृत्ती करायची असेल तर काय काठी कोण मारायचं का? मग काय करायचं? जागा करायचं, थोडं पाणी शिंपडायचं. कोणाची झोप असते ना, एक होता मग कोणाची गडबडी झोप असते बा, कोणाची डोळेबाजी, कोणाची काय. तात्पर्य असं तर स्वप्नामध्ये काय सगळी सारखी मिळतील असं थोडं आहे. भीतीदायक स्वप्न पडतात कोणती. मग ओरडला तर आपल्याला काय करावं लागत असतं? जागा केला की संपला. स्वप्नीचे येईल तसं ब्रह्मज्ञानाने सर्व कर्माचा काय होतं? भाग होता.
ही शक्ती कशात आहे? म्हणून स्वप्नातला विचित्रपणा नाहीसं करण्याकरता एकच उपाय आहे. कोणता? जागा. आता जागा रे बाहेर जागा कसं काय माझा निरंतर. अशा रीतीने अधिकारी, विषय आणि प्रयोजन यांची सिद्धी आहे. म्हणून पूर्वतरंगात प्रतिपादन केल्याप्रमाणे प्राप्य, प्रापक, कर्तृकर्तव्य, जन्यजनकादी संबंधाची सिद्धी आपोआपच होते. असे 3 तयार झाले. कोणते? अधिकारी, विषय आणि म्हणजे काय कराय ग्रंथापासून आपल्याला काय मिळते? ग्रंथ कोण झाला? ज्ञान कोण झाला? अरे का जन्यजनक भाव. मग अधिकाराला काय मिळतं? म्हणून त्याला कर्म विचार करणं आहे. त्याचा काय कोणता संबंध? असे संबंध जवळ. आता आपण कशाची सिद्धी करून दाखवली? अधिकाऱ्याची केली. पुढे तरंग दुसरा काय झाला? संपलं का? रहस्य कधी सांगू?